यांना आता मोठा धक्का बसलाय। पूजा खेडकरची उमेदवारी आता अखेर रद्द झालेली आहे। पूजा खेडकरकडून नियमांचं उल्लंघन करण्यात आलं। यूपीएससी कडून पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द झालेली आहे। त्यामुळे आताची सर्वात मोठी अपडेट आहे पूजा खेडकर यांच्या संदर्भात आता मोठी अपडेट आहे। आयएस पूजा खेडकरला मोठा धक्का बसलाय। पूजा खेडकरची उमेदवारी अखेर रद्द झालेली आहे। पूजा खेडकरकडून नियमांचं उल्लंघन झालं। यूपीएससी कडून पूजा खेडकरची उमेदवारी रद्द करण्यात आलेली आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, आयएस पूजा खेडकर यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे। पूजा खेडकरची उमेदवारी आता अखेर रद्द झाली आहे। काय याबाबत सविस्तर माहिती? कारण खरं तर यूपीएससीची ही मोठी कारवाई मानावं लागेल। कारण पूजा खेडकर यांच्या संदर्भातली जी उमेदवारी होती ती उमेदवारी थेट आता रद्द करण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर यूपीएससीनं दुसरा एक आदेश दिलेले आहेत की यापुढील ज्या सर्व परीक्षा आहेत त्या सगळ्या परीक्षेवरती सुद्धा पूजाला बंदी घालण्यात आलेली आहे। खरं तर आपण पाहिलं की पूजा खेडकर यांची जी नियुक्ती होती कालपर्यंत जी आहे ती वाशिम जिल्ह्यामध्ये होती आणि पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांचे वेगवेगळे विषय समोर आल्यानंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी तसा अहवाल जो आहे तो यूपीएससीला दिला होता। त्या अहवालानंतर ही सगळी मोठी कारवाई म्हणावं लागेल। त्याचबरोबर पूजाच्या विरोधामध्ये दिल्ली पोलिसांमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। त्याचा तपास सुद्धा दिल्ली पोलीस वेगळ्या पद्धतीने करत आहेत। अशा वेगवेगळ्या गुन्ह्यात आणि वादात अडकलेली या पूजावरती यूपीएससीने ही सगळ्यात मोठी कारवाई केलेली आहे। या कारवाईनंतर आता पूजा खेडकर जे आहेत यांचे जे मार्ग आहेत ते न्यायालयात जाणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण पूजा ऑलरेडी वेगळ्या ज्या विषयामध्ये सध्या न्यायालयामध्ये आहे त्याची सुनावणी आज दुपारपर्यंत वेगळ्या विषयामध्ये पार पडत होती। तिच्यावरती दिल्ली पोलीस जे आहेत त्या गुन्ह्यामध्ये ती जो अटकपूर्व जामीन आहे तो मिळावा यासाठी पूजा या ठिकाणी दिल्लीच्या न्यायालयामध्ये होती। परंतु आता यूपीएससीने हा सगळ्यात मोठा जो निर्णय दिलेला आहे या निर्णयामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की यूपीएससीने जी पूजाची जी उमेदवारी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे। कारण नक्कीच चंद्रशेखर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।